महाराष्ट्र जनसंवाद मध्ये आपले स्वागत. सर्वांना जय भीम, जय लवजी. मी सुदर्शन. सचिन साठे असं म्हणत आहेत की बाबासाहेब असते तर महाराजांच्या डुंगणावरती लाथा मारल्या असत्या. अरे सचिनराव, तुम्हाला बौद्ध आणि मातंगांमध्ये दंगली घडवायच्या आहेत का? ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांचं भांडण सरकारशी, ज्यांना नाही पाहिजे त्यांचंही भांडण सरकारसोबत आहे. मुळात 2003-4 ला सरकारी नोकरीचं प्रमाण हा 69% होतं आणि आता सरकारी नोकरीचं प्रमाण फक्त 6% आहे. एक लक्षात घ्या सचिनराव, तुम्हाला जर का तुम्हाला नेता बनायचे असेल तर दंगलीतनं नेता नका होऊ तुम्ही. मातंग समाजाच्या युवकांसाठी काम करा ही तुम्हाला विनंती आहे. मला एक गोष्ट सांगा की मातंग समाजातले किती मुलं तुम्ही टीस्टला पाठवलेत, किती मुलं इफ्यूला पाठवलेत? आपल्या मातंग समाजातली मुलं किती मुलं JNUला आहेत? केंद्रीय विद्यापीठामध्ये चेवनिंग स्कॉलरशिपला मातंग समाजातली मुलं गेली पाहिजे किंवा जर्मनी भाषा शिकण्यासाठी मातंग समाजातली मुलं कोर्स केला पाहिजे. असं किती मुलांसाठी तुम्ही प्रयत्न केलेले? स्किल डेव्हलपमेंटचा मुद्दा आहे ना. आणि महाराजांची प्रगती काही हे आरक्षणामुळे झालेली नाही. बाबासाहेबांचं ऐकलं म्हणून महाराजांची प्रगती झालेली आहे. बाबासाहेब म्हणाले की बांधवांनो तुम्ही गाव सोडा. महाराजांनी गाव सोडलं, मागांनी गाव सोडलं का? नाही सोडलं. बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही देव सोडा. मागांनी देव सोडले का? नाही सोडले. महाराजांनी देव सोडले. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि शहराकडे चला. तर मागांनी त्यातलं काहीच ऐकलं नाही. म्हणून हे आपल्यावरती वेळ आहे. बाबासाहेब आंबेडकर मातंग समाजाला जर का उत्थान करायचं असेल तर बाबासाहेबांशिवाय मातंग समाजाला पर्याय नाही. हे सचिन साठे सांगत नाही. मुळात सचिन साठे अण्णाभाऊ साठेंचे नातू आहेत असं ओरडून सांगतात. यात शंका येते. जो नातू असो तो ओरडून सांगत नाही, त्याच्या कृतीतनं दिसतं. श्रद्धेय आनंदराज आंबेडकर साहेबांनी या 2-4 दिवसात जे वातावरण बौद्ध आणि मातंगांमधलं शांत झालेलं दिसतंय ते पुन्हा भडकवण्याचं काम सचिन साठे त्यांच्या स्टेटमेंटमधनं करत आहे. की आनंदराज साहेबांनी एक पत्रक काढलं की कुणीही चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करू नये. फार चांगलं पत्रक काढलं. रिपब्लिकन सेनेने त्यांचं स्वागत करतो. मी काय आनंदराज साहेबांच्या सगळ्याच भूमिकेशी सहमत नाहीये, परंतु सलोख्याची भूमिका जर का आनंदराज साहेब जर का घेत असतील त्याचं स्वागत करायला पाहिजे. म्हणजे ज्याचा आरक्षणाला पाहिजे आरक्षण नाही पाहिजे त्याचंही भांडण सरकार सोबत आहे, ज्याला पाहिजे त्याचंही भांडण सरकार सोबत आहे. सचिन साठेला महाराजांकडनं आरक्षण घ्यायचंय का? मग त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडनं आरक्षण घ्यायचं तर मग त्यांना भांडायला पाहिजे ना. मला प्रश्न पडतो की अनाजी पंताने कुठला असा कान मंत्र सचिन साठेंना दिलेला आहे की आता हे जे वातावरण शांत झालेलं आहे ते पटकन बिघडून टाका. बांधवांनो, एक लक्षात घ्या माझ्या मातंग तरुणांनो, भावांनो आणि बहिणींनो, बाबासाहेबांशिवाय आपलं जगणं पुढं जाऊ शकत नाही. आपल्याला जर का आपलं उत्थान करायचं असेल, जगाने बाबासाहेब स्वीकारलेलं आहे, मागाने बाबासाहेब स्वीकारणं गरजेचं आहे. हे सिजनेबल नेते आहेत. आपल्याला मिशनरी नेते बनायचंय. आपल्या समाजाला केंद्रीय विद्यापीठात पाठवायचंय. आपल्या मातंग समाजाला बाबासाहेबांचं बोट पकडून चांगला उद्योजक घडवायचंय. आपली मुलं चांगली शिकली पाहिजे, चांगली टिकली पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमवलं पाहिजे. हे आपलं काम आहे, ही आपली जबाबदारी. आणि कुणाचेही भडकाऊ भाषणाला बळी पडू नका. सचिन साठेंना जे बौद्धांमधले काही मंडळी सहानुभूती दाखवतात वर्गीकरणाच्या बाजूनी, ती सहानुभूती पण त्यांना मिटवायची आहे. कोणीही म्हणजे वारसदार जरी रक्ताचा असला तर रक्ताच्या वारसदारापेक्षा विचारांचा वारसदार हा सगळ्यात श्रेष्ठ असतो. अण्णाभाऊंचे सख्खे नातू आपण आहोत. कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंचे सख्खे वारसदार आपण आहोत. आणि अण्णाभाऊ साठे हे जात पात धर्म मानत नव्हते. मार्क्स म्हणतो धर्म ही आपुची गोळी आहे आणि ही भांडवली व्यवस्था माणसाचं शोषण करते. अशा भांडवली व्यवस्थेच्या विरोधात कॉम्रेड लोकशाही अण्णाभाऊ साठे होते. वर्ग व्यवस्था संपली पाहिजे या भूमिकेचे अण्णाभाऊ साठे होते. जाती अंत झाला पाहिजे या भूमिकेचे अण्णाभाऊ साठे होते. परंतु अण्णाभाऊ साठे नव्याने समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यांना कुठल्याही महापुरुषात जातीत कोणणे हे अत्यंत चुकीचं आहे. सचिन साठेंच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. जय भीम, जय लवजी.